चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. लास्ट लेक्चर आपण भूगोलाचा भाग 2 घेतला. जर तुम्ही ते बघितलं नसाल तर ते बघून घ्या. आज आपण राज्यशास्त्राचे घेणार आहोत, म्हणजे पॉलिटीचा. मित्रांनो, हे प्रश्न ना तुम्हाला जिल्हा न्यायालय, जसे की नागपूर खंडपीठ, मुंबई न्यायालय यामध्ये येणारे प्रश्न असतात. असेच प्रश्न याच्यात तुम्ही प्रिव्हियस इयर पण बघू शकता मित्रांनो, प्रश्नपत्रिका. त्यामध्ये असेच प्रश्न येतात न्यायालयाच्या रिलेटेड. तर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न बघूया. भारतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहे? सांगा किती न्यायमूर्ती आहे? खूप सोपा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो. किती न्यायमूर्ती आहेत सांगा? 26 न्यायमूर्ती आहेत भारतामध्ये. तर पहिल्या बैठकीच्या वेळी समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलेले होते? कुणाला? फ्रँक अँथोनी म्हणला करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न हा आहे, पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादे केंद्रीय मंत्री राजीनामा देत असेल तर सांगा मित्रांनो काय आहे? सांगा बघू काय आहे? तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला भारतातील कोणत्या घटकाशी स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे? तर सांगा मित्रांनो काय आहे? घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना हे कोणती आहे सांगा? सांगा बघू लवकर, कोणती आहे सांगा लवकर. तर ती आहे जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न हा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आणि मस्त एकदम जबरदस्त क्वेश्चन आहे. तर सांगा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष आहे. सांगा. मसुदा समितीचे अध्यक्ष तर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर आहे. हे आहेत. तर सांगा, तुम्हाला कळलंच असेल की. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष आहेत. तर पुढचा प्रश्न हा आहे, महाराष्ट्रातील एकूण तालुक्याची संख्या. तर किती तालुक्याची संख्या सांगा? सांगा लवकर सांगा. एकूण तालुक्याची संख्या आहे 355. ही आहे. पुढचा प्रश्न बघूया. विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? सांगा किती निवडले जातात? सांगा मित्रांनो किती निवडले जातात? 1/12 एवढे निवडले जातात. पुढचा प्रश्न बघूया. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? सांगा किती भाषाला मान्यता देण्यात आलेली आहे? सांगा बघू लवकर. तर 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. राज्यपाल कोणास जबाबदार असतो? सांगा कोणास जबाबदार असतो? तर राष्ट्रपती. भारताचा राष्ट्रपती यांना जबाबदार असतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न हा टिंबटिंब हे भारताचे 25वे राज्य बनले आहे. तो कोणते 25वे राज्य बनले आहेत?
तर गोवा हा 25वे राज्य बनलेले आहे. पुढचा बघूया प्रश्न. तुम्हाला दिसतंय का? एक मिनिट मी मागे घेतो तुम्हाला दिसेल. हा, तर हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. तर कोण वापरू शकतात सांगा बघू मित्रांनो, कोण वापरू शकतो? तर राज्यपाल हे वापरू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे तुम्हाला दिसते का? एक मिनिट मी झूम करतो. हा, आता दिसत असेल. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेत करण्यात आला आहे? तर 42वी घटना दुरुस्ती यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. तर भारतीय राज्यघटनेत, एक मिनिट मित्रांनो, तुम्हाला दिसतंय ना बरोबर? हा बघा, भारतीय राज्यघटना प्रस्तावनेत कोणत्या स्थानाला आक्रमक दिला आहे सांगा. प्रश्नाचं उत्तर सांगा. तर न्याय. पुढचा प्रश्न बघूया. तर भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? कोण भूषवतो सांगा मित्रांनो, कोण भूषवतो हे? तो पंतप्रधान. पुढचा प्रश्न. सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणते पद्धतीचे विधिमंडळ असते? कोणत्या सांगा मित्रांनो? द्विग्रह हे असते. पुढचा प्रश्न बघूया. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर कोणाची शिफारस आवश्यक असते सांगा मित्रांनो? तर राष्ट्रपती. पुढचा प्रश्न बघूया. तर भारतीय लोकसंख्येचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमुळे झाले आहे? 73 ते 74 या घटना दुरुस्तीमुळे झाले आहे. तर मित्रांनो, असे प्रश्न होते राज्यशास्त्रातील आणि पॉलिटीचे. तुम्हाला आवडले का? जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.